नमस्कार रसिका मित्रांनो, एस के स्टोरी टेलर या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून आमचे नवीन येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर मिळतील. तसेच कथा आवडल्यास लाईक करा आणि कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगावे. चला तर वळूया आजच्या कथेकडे. काय मग मॅडम, कसं चाललंय? नाही, काही त्रास तर नाही ना? उपकेंद्राच्या वरांड्यातून आत येत विक्रम म्हणाला. समोरच्या खोलीत बसून पेशंट तपासत असणाऱ्या सुमित्राने त्याला पाहून एक स्मितहास्य केले आणि पुन्हा आपल्या कामाला लागली. ते हसून नाईलाजाचे होते. शेजारी उभा असलेला वॉर्डबॉय दामूही विक्रमला पाहून काहीसा चिडलेला दिसत होता. पण दामूला या प्रसंगाची जणू सवयच होती. 5-1 मिनिटे थांबून विक्रम निघून गेला. तेव्हा दामू म्हणाला, मॅडम, काय चाललंय ते मला कळतंय, पण तुम्ही या मुरतड्याच्या नादी लागू नका. मुळात त्याच्याकडे लक्षच देऊ नका. डेंजर माणूस आहे तो. सुमित्राने मानेनेच हो म्हटले. सुमित्रा शेळके एक परिचारिका होती. 2 महिन्यापूर्वी तिची या गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात बदली झाली होती. गाव तसं छोटं होतं, त्यामुळे गावात मोठं रुग्णालय नव्हतं. होतं फक्त एक छोटंसं प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, तेही गावापासून अर्धा मैल दूर. उपकेंद्र छोटं होतं, पण 2 वेगळ्या इमारती होत्या. एक उपकेंद्र, मध्ये 1-2 गुंठे मोकळे अंगण आणि अलीकडे स्टाफ क्वार्टर होता. सुमित्रा तिथेच राहत होती. तिची मुलगी श्वेता आता 2रीत होती. गावातल्याच प्राथमिक शाळेत सुमित्राने तिचे ॲडमिशन केले होते. सुमित्राचं गाव इथून जवळजवळ 125 किलोमीटर दूर होतं. नवरा आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून सुमित्राने घटस्फोट घेतला होता. तिची मुलगी श्वेता आणि ती 1-2 वर्ष माहेरी होते. सुमित्राचा नर्सिंगचा कोर्स झाला होता आणि तिच्या सुदैवाने सरकारी नोकरी तिला मिळाली होती. या नोकरीची तिला फार गरज होती, स्वतःसाठी, आपल्या मुलीसाठी आणि वृद्ध झालेल्या आईवडिलांसाठी. सुमित्रा अजूनही या नव्या वातावरणात तितकीशी रोडली नव्हती. गावातील लोक तसे चांगले होते. गाव छोटंच असल्याने उपकेंद्रात जास्त कामही नसे. आठवड्यातून 3 वेळा डॉक्टर गोडबोले यांची उपकेंद्राला व्हिजिट होत असे. बाकीचे 3 दिवस सुमित्राच येणारे पेशंट बघत असे. सुमित्राला मदत करण्यासाठी एक वॉर्डबॉयसुद्धा होता. त्याचं नाव दामू. दामू याच गावचा होता. तो फारच सरळमार्गी माणूस होता. सुमित्रा इथे आल्यापासून त्याने सुमित्राला खूपच मदत केली होती. दिवसभर उपकेंद्रात सोबत असल्याने तो एकच व्यक्ती असा होता जो तिचा चांगला ओळखीचा झाला होता. पण मागील 1.5 महिन्यापासून एक गोष्ट सुमित्राला राहून राहून जाणवत होती आणि काहीशी चिंतितही करत होती. ती गोष्ट म्हणजे विक्रम जाधव, गावच्या सरपंचाचा एकुलता एक मुलगा. सुमित्रा गावात आल्यानंतर गावाने घेतलेल्या स्वागत समारंभात विक्रमने तिला पहिल्यांदा पाहिले होते आणि तेव्हापासूनच तो जणू तिच्या मागावर होता. विक्रम विवाहित होता. तो सारखा उपकेंद्रात येत असे. त्याला पाहिले तरी सुमित्राच्या मस्तकाची शीर उठत असे. त्याचे ते असभ्य वागणे, लगट करण्याचा प्रयत्न करणे आणि वासनेने भरलेली त्याची ती वकवकती नजर म्हणजे अदाशी गिधडत जणू. आणि हे वारंवार घडत होते. सुमित्रासोबत काम करणाऱ्या दामूलाही आता हे लक्षात आले होते. पण गावचा सरपंच हा एक धनाढ्य आणि तितकाच पोहोचलेला माणूस होता. त्यात विक्रम त्याचा एकुलता एक मुलगा. त्यामुळे कुणाकडेही तक्रार करून त्याचा काही उपयोग होणार नाही याची दामूला खात्री होती. दामूने तसे सुमित्राला समजावलेही होते. त्या विक्रमकडे लक्ष न देता आपले काम करत राहण्याचा सल्लाही दिला होता. सुमित्राला आता या प्रकाराची किळस येऊ लागली होती. पण इकडे आळ आणि तिकडे विहीर अशी तिची अवस्था होती.
कुणाकडे तक्रार करून किती दाद मिळेल याची खात्री नव्हती आणि नोकरी सोडूनही चालणार नव्हते. त्यामुळे होणाऱ्या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आपल्या कामात व्यस्त राहण्याचा ती प्रयत्न करत होती. दिवसामागून दिवस जात होते. आता विक्रमही काहीसा निरढावला होता. तो अधूनमधून कधीही उपकेंद्रात धडकत असे, उगाचच घोटाळत राहत असे. त्याला इथून निघ म्हणणे सुमित्राला शक्य नव्हते. कधी कधी इशाऱ्यानेच विक्रम लाडात येऊन म्हणत असे, काय मग मॅडम, कधी करता आमची ट्रीटमेंट? नाही, गरिबाकडे लक्ष द्या. आमचंही दुखणं आहे, आम्हालाही गरज आहे तुमच्या ट्रीटमेंटची. असलं काही बोलता सुमित्रा एक जळजळता कटाक्ष टाके. अरे बापरे, मॅडम चिडल्या वाटतं. असं म्हणत विक्षिप्त हसत तो निघून जात असे. एखाद्या दिवशी दामू सुट्टीवर असला की त्या दिवशी हमखास विक्रम उपकेंद्रात येई. 1-2 वेळा तर त्याने सुमित्राशी लगट करण्याचा प्रयत्नही केला होता. पण सुमित्राची ही भीती आता कमी झाली होती आणि ती त्याला आपला प्रखर विरोध दर्शवायला कुठेही कमी पडत नव्हती. गावात येऊन आता सुमित्राला 6 महिने होत आले होते. त्या विक्रमचा उपद्रव तसाच चालू होता. सुमित्रालाही या प्रकाराची आता सवय झाली होती आणि त्याला कसा गुंगारा द्यायचा हेही तिला आता समजले होते. ते दिवस मे महिन्याचे होते. दिवसभर आग ओकणारा सूर्य आता क्षितिजा पलीकडे लुप्त झाला होता. तिन्ही सांजा होऊन गेल्या होत्या. उपकेंद्र बंद करून समोरील अंगण ओलांडून सुमित्रा आपल्या स्टाफ क्वार्टरमध्ये आली. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी असल्याने श्वेताला सुमित्राने आजी आजोबांकडे सोडले होते. पुढील 15 दिवस श्वेता तिकडेच राहणार होती. सुमित्रा घरात एकटीच होती. सायंकाळचे 7 वाजून गेले होते. सोसाट्याचा वारा सुटला होता. कळकळ विजा चमकत होत्या. कदाचित वळवाचा पाऊस येणार सुमित्राने अंदाज बांधला. FM वर मोठ्या आवाजात गाणी ऐकत सुमित्रा स्वयंपाक बनवत होती. एकटीच असल्याने जास्त तजवीज न घेता तिने डाळ खिचडी बनवण्याचे ठरवले. मोठ्या आवाजात सुरू असलेल्या गाण्याच्या तालावर डुलत डुलत तिने फोडणी टाकली. पुढील अर्ध्या तासात तिचे जेवण उरकले. बाहेर आता धो-धो पाऊस सुरू झाला होता. अचानक वीज गेली. खोलीत एकदम अंधार झाल्याने सुमित्रा दचकली. तिने मोबाईलच्या उजेडात मेणबत्ती पेटवली आणि हॉलमध्ये येऊन बसली. उद्या गोडबोले डॉक्टर व्हिजिटला येणार होते. काही पेपरवर्क बाकी होते, ते सुमित्राला पूर्ण करायचे होते आणि अशातच लाईट गेल्यामुळे सुमित्रा काहीशी वैतागली होती. वळवाच्या सरींची जणू स्पर्धा सुरू होती. लवकर जमिनीवर पोहोचण्याच्या नादात सरी बेधुंद होऊन बरसत होत्या. आडव्या तिडव्या बरसणाऱ्या त्या सरींमुळे खिडकीमधून पाणी येऊ लागले. सुमित्राने पटकन हॉलची खिडकी बंद केली. बेफाम बरसणाऱ्या पावसात एक संकट गावातून तिच्या दिशेने येत होते. तो विक्रम होता. वळवाच्या पावसाने गाव जरा लवकरच सामसूम झाला होता. त्यात उपकेंद्र गावापासून दूर असल्याने एवढ्या पावसात आणि काळोखात तिकडे कोणी जाणे शक्य नव्हते. म्हणूनच विक्रमने ती रात्र निवडली होती. गावात कोणाला अंदाज येऊ नये म्हणून आपले बुलेट न घेता तो छत्री घेऊन पायी चालत उपकेंद्राच्या दिशेने निघाला होता. त्याची नजर एका गिधाडाची आणि चाल लांडग्याची होती. 6 महिने त्याने वाट पाहिली होती, पण सुमित्राने त्याची डाळ शिजू दिली नव्हती. आणि म्हणूनच की काय, तो चवताळला होता. आजच काय तो निकाल लावू. बऱ्या बोलानं मानली तर ठीक, नाहीतर असं म्हणत तो स्वतःशीच हसला. पावसाचा जोर काही केल्या कमी होताना दिसत नव्हता. झपझप पावले टाकत विक्रम उपकेंद्राजवळ आला. उपकेंद्रात दिवा जळत असावा. खिडकीतून थोडा उजेड बाहेर पडत होता. समोरच्या 2 पायऱ्या चढून वरांड्यातून तो उपकेंद्रात शिरला. छत्री बंद करून दरवाजाच्या कोपऱ्यात उभी केली. दरवाजा बंद होता. त्याने दार ठोठावत हलकाच आवाज दिला. मॅडम, मी विक्रम, जरा दार उघडता का?
अहो जखम झाली आहे हाताला, पट्टी करायची आहे. सुमित्राने तो आवाज ओळखला. काय करावे हे तिला समजत नसावे. आणि अचानक ती उठली. तिने दरवाजा उघडला. संधी मिळताच विक्रम चटकन आत शिरला. पाऊस येत असल्याने सुमित्राने दरवाजा बंद केला आणि त्या टेबलाजवळ जाऊन बसली. टेबलावर 2-3 मोठे रजिस्टर उघडून ती काहीतरी लिखाणकाम करत असावी. विक्रमने आपला हात पुढे करत ती जखम दाखवली. ती जखम पाहताच ती स्वतः विक्रमनेच केलेली जखम असावी हे सुमित्राने ओळखले. पण काहीही न बोलता तिने टेबलाच्या ड्रॉवरमधील कॉटन काढला. त्यावर थोडे डिसइन्फेक्टंट लिक्विड घेऊन ती जखम साफ करू लागली. एका हाताने विक्रमचा हात पकडून दुसऱ्या हाताने ती जखम साफ करत असताना अचानक विक्रमने तिला जवळ ओढले आणि म्हणाला, अहो मॅडम, अशा दूर का? जरा जवळ या. 6 महिने वाट बघतो या ट्रीटमेंटची. असं म्हणत त्याने तिच्या कमरेला हात घातला. सुमित्राने एक जोराचा धक्का दिला. तसा विक्रम कोलमडला आणि बाजूच्या खुर्चीवर पडला. खुर्ची हा धक्का सहन करायला सावध नसावी. तो खुर्चीसह धाडकन खालच्या फरशीवर आदळला. मोठा आवाज झाला. आपल्या क्वार्टरमध्ये मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात सोफ्यावर डुलका लागलेली सुमित्रा त्या आवाजाने दचकून जागी झाली. आवाज बाहेरच्या दिशेने येत होता. तिने चोर पावलांनी चालत जाऊन हळूच खिडकी उघडली आणि बाहेर डोकावताच तिला धक्का बसला. धो धो कोसळणाऱ्या पावसात तिला समोरच्या उपकेंद्रात एक मेणबत्ती दिसली. अरे, हे कसं शक्य आहे? दामू निघून गेल्यावर आपण स्वतः उपकेंद्र बंद केलं होतं. मग ही मेणबत्ती? डोळे काहीसे बारीक करून असीम कुतूहलाने तिने उपकेंद्राकडे पाहिले. खिडकी उघडी होती आणि त्या खिडकीतून तिला एक व्यक्ती दिसला. तिने नीट पाहिले. तो विक्रम होता. हा इथं? यावेळी तिच्या अंगावर सरकन काटा आला. तो केव्हाही आपल्या क्वार्टरकडे येईल. सुमित्राचा जणू प्राणच कंठाशी आला. अंग थरथर कापू लागलं आणि इतक्यात तिला जोरात ओरडल्याचा आवाज आला. तू तू परत कशी आली? हे शक्य नाही. नाही, हे शक्य नाही. दूर हो, दूर हो. तो भयाने थपथपलेला आवाज विक्रमचा होता. तो कुणाकडे तरी पाहत ओरडत होता. पण सुमित्राला त्या बाजूची व्यक्ती दिसत नव्हती. आणि इतक्यात विक्रम खिडकीतून बाजूला धावला. तो दरवाजा उघडत असावा. सुमित्राला आता घामच फुटला होता. काय चाललंय तिला अजिबात समजत नव्हतं. विक्रम दरवाजा उघडून तडक समोरील अंगणात पळत आला. पण धो धो पावसात पाय घसरून पडला. तो चिखलात पूर्णपणे बरबटला. त्या अवस्थेतही तो उभा राहून जीवाच्या आकांताने पळण्याच्या तयारीत असताना अचानक उपकेंद्राच्या दरवाज्यातून कुणीतरी बाहेर आलं. बाहेरील मिट्ट काळोखात नीट दिसत नव्हतं. पण ती एक बाई होती हे स्पष्ट समजत होतं. ती बाई विजेच्या वेगाने तरंगतच वरांड्यात आली. अन कडाडणाऱ्या विजेच्या लख्ख प्रकाशात सुमित्राने तिला पाहिले. ती बाई परिचारिकेच्या साडीत होती. पण तिचा चेहरा आणि सर्व अंग धुरकट वाटत होतं. त्यातून बारीक धुराचे लोट उठत होते. जणू ती जळत असावी. अन तिचं ते हसणं, फारच बिभत्स आवाजात ती हसत होती, चेकाळत होती. सुमित्रा जणू जागीच गोठली होती. त्या बाईने आपला हात उंचावला तसा पळणारा विक्रम अचानक हवेत तरंगून हवेत जागीच पळू लागला. तो ओरडत होता. पण त्या धो धो पावसात त्याचा आवाज विरत होता. आणि अचानक ती बाई तरंगत विक्रमकडे झेपावली आणि हिळीस हास्य करत त्याच्या नरडीचे लचके तोडू लागली. हे रक्त गोठवून टाकणारं एक हिळीस दृश्य होतं. सुमित्रा आता पार भेदरून गेली होती.
तिने क्षणभर आपले डोळे गच्च मिटले. इतक्यात विक्रमची एक आर्त किंकाळी तिच्या कानी पडली. तिने न राहावून बाहेर पाहिले. विक्रमचं निश्चल शरीर अंगणातील चिखलात पडलं होतं, पण ती बाई तिथे नव्हती. सुमित्राच्या काळजात धस्स झालं आणि इतक्यात दरवाजावर एक टकटक ऐकू आली. हा धक्का सुमित्राचं रक्त गोठवणारा होता. ती बाई सुमित्राच्या दरवाजाबाहेर उभी होती. सुमित्राचा श्वास फुलला, हृदय जोरजोरात धडधडू लागलं आणि इतक्यात दरवाजाबाहेरून तो हिडीचा आवाज आला. बऱ्याच दिवसापासून याची ट्रीटमेंट करायची होती. आज तुझ्यामुळे संधी मिळाली. आणि सुमित्राने खिडकीतून बाहेर पाहिले. ती बाई तरंगतच समोरच्या माळ रानाकडे निघाली. मागून विक्रमचं धड फरफटत जात होतं. आपण जे पाहिलं यावर सुमित्राचा विश्वासच बसत नव्हता. सुमित्राने ती रात्र जागूनच काढली. दुसरा दिवस उजाडला. सुमित्रा काहीशी सावरली असली तरी ती रात्रीचा तो प्रसंग विसरू शकत नव्हती. दामू आला. काम सुरू झालं. गोडबोले डॉक्टर आल्याने तो दिवस काहीसा व्यस्त गेला. सुमित्रा मात्र मनातून भेदरली होती. रात्रीच्या प्रसंगाबद्दल दामूशी बोलावे की नको तिला काहीच समजत नव्हते. आणि बघता बघता दिवस मावळला. आता तिला पुन्हा एकटीलाच ती रात्र काढायची होती. रात्रीचे जेवण उरकवून ती लवकर झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या बाईचा तो हिडीस चेहरा तिच्या डोळ्यासमोरून हटत नव्हता. पहाटे केव्हा तरी तिचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी दामू काहीसा लवकरच आला. तो काहीसा सैरभैर वाटत होता. सुमित्राने काही विचारायच्या आत तो स्वतःच बोलला. मॅडम, तुम्हाला काही कळलं का? अहो, तो विक्रम परवा रात्रीपासून बेपत्ता आहे. गावात पोलीस आलेत. उसना निरागसपणा चेहऱ्यावर आणून ती म्हणाली. काय? अरे तो काय लहान आहे बेपत्ता व्हायला? गेला असेल कुठेतरी मित्राकडे वगैरे, येईल परत. त्यावर विरोध दर्शवत दामू म्हणाला. नाही मॅडम, त्याच्या घरच्यांनी आणि पोलिसांनी सगळी चौकशी केली. तो कोणत्याही मित्राकडे नाही आहे. हे काहीतरी वेगळं प्रकरण वाटतंय. जाऊ दे, आपल्याला काय. सुमित्रा ॲपरन चढवत म्हणाली, पण तिच्या मनात एक द्वंद्व सुरू होते. दामूला सांगावे का? नाही, नकोच. कुणीही विश्वास ठेवणार नाही आपल्यावर. अरे हो, ती बाई कोण असावी? तिची साडी तर परिचारिकेची होती. न राहावून सुमित्राने विचारले. दामू, खरं खरं सांग, या उपकेंद्रात पूर्वी कुण्या परिचारिकेचा मृत्यू झाला होता का? अपघाती मृत्यू किंवा काही दुसरं काही? ह्या प्रश्नावर काहीसा दचकून दामू म्हणाला. नाही हो मॅडम, असं काही नाही झालं इथे. हां, आत्ता लक्षात आले. 3 वर्षापूर्वी एक विचित्र प्रकार घडला होता. त्यावेळी तुमच्यासारखंच एक मॅडम आल्या होत्या शहरातून बदली होऊन. काय बरं नाव त्यांचं? हां, मेघा घरात. अविवाहित होत्या त्या. कामाला फारच हुशार, पण कडक स्वभावाच्या आणि दिसायलाही छान. त्या येऊन 3-4 महिने झाले असतील आणि अचानक एक दिवस त्या गायब झाल्या. एक दिवस सकाळी मी पाहिलं तर उपकेंद्राला कुलूप होतं. मला वाटलं मॅडम सुट्टीवरती गेल्या असतील, मला सांगायला विसरले असतील. पण 3-4 दिवसानंतर शहरातून त्यांचे आईवडील इकडे आले त्यांना शोधायला. मग सगळा प्रकार उघड झाला. मेघा मॅडम बेपत्ता झाल्या होत्या. पोलीस केस झाली. पोलीस आले. त्यांनी तपास केला, पण हाती काहीच सापडले नाही. त्यांना कोणी मारलं असावं असं म्हटलं तर का आणि कशासाठी? आणि त्यांचं मृत शरीरही सापडलं नाही. कालांतराने सारं गाव हे प्रकरण विसरला. पण एक गोष्ट माझ्या मनाला सतत टोचत होती. आता तो बेपत्ता झालेला नालायक विक्रम जसा तुम्हाला छळतो तसाच तो मेघा मॅडमनाही छळत होता. कदाचित त्यानेच तर काही केले नसेल ना, मला सारखं असंच वाटायचं. पण कुणाला बोलणार? एकतर तो त्या पैसेवाल्या बापाची औलाद आणि आपण पडलो गरीब, आणि तसेही माझ्याकडे काही पुरावा नव्हता.
पण मॅडम, तुम्ही हे अचानक का विचारताय? दामूने जे काही सांगितले त्यानंतर सुमित्रा काही क्षण अबोल झाली. सगळा प्रकार तिच्या लक्षात आला अन मग भानावर येत ती पुटपुटली, काही नाही, त्या नराधमाची कायमची ट्रीटमेंट झाली आहे. दामूला तिचे पुटपुटणे अस्पष्ट ऐकू गेले आणि तो विचारू लागला, काय मॅडम, काय म्हणालात? त्यावर गडबडून सुमित्रा म्हणाली, काही नाही दामू, खूप कामं पडली आहेत, चल कामाला लागू.